मित्रांनो, ठरलं तर या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन आता काम करत रूममध्ये बसलेला असतो आणि त्याच वेळी तिथे सायली येते. कॉफीचा मग त्याच्यासमोर ठेवत त्याला म्हणते, तुमचा केस पार्टनर किती सुंदर आहे, तुम्हाला केसमध्ये मदतही करतो आणि तुमच्यासाठी कॉफीही बनवतो. अर्जुन म्हणतो, ओ माझा केस पार्टनर खूपच मस्त आहे, मला छान प्रकारे केसमध्ये मदतसुद्धा करतो आणि माझ्यासाठी छान अशी कॉफीसुद्धा घेऊन येतो. हाऊ लकी आय एम असं म्हणतो. सायलीची स्तुती करतो. सायली म्हणते की तुमचा पार्टनर हे सुद्धा पाहतो की तुमच्या पोटामध्ये किती साखर जाते. सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन थोडा गप्पच राहतो आणि तिच्याकडे पाहतो. सायली म्हणू लागते की केस पार्टनरच्या पोटामध्ये साखर जाऊ नये, त्याचं पित्त खवळू नये, त्याचं हे सुद्धा कर्तव्य आहे ना. अर्जुन हो म्हणतो. अर्जुन म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही एक पॉडकास्ट का चालू करत नाही? कॉफी आणि तिचे फायदे तोटे. तसंही तुम्ही दिवसभर कोणालाही कॉफीही देत असता किंवा कॉफीबद्दल बोलत तरी असता. त्यावर सायली म्हणते बोलावं लागतं. तुम्हाला किती वेळही सांगितलं तरी कळतच नाही. पण हा शेवटचा कप आहे हा तुमचा. ऑफिसला गेल्यावर अजिबात लबाडी करायची नाही, असं रागवूनच त्याला सायली सांगते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, लबाडी? असं म्हणून तो कॉफीचा मग तिथेच ठेवतो आणि उभा राहतो आणि म्हणतो, ऑब्जेक्ट मी लॉर्ड, कारण मला लबाडी मंजूरच नाही आणि मी ऑफिसमध्ये एकही कप कॉफी पित नाही, कारण मी फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्या हातची कॉफी पितो आणि माझी बायको ऑफिसमध्ये अजिबातच हजर नसते. त्यामुळे हे सिद्ध झाले, माझ्या प्रत्येक कॉफीवरती फक्त माझ्या बायकोच्या कॉफीवरच माझा अधिकार आहे. तो असं वकिली भाषेत सायलीला पटवून देतो. त्यावर सायलीला हसू आवरत नाही. सायली म्हणते, बस आता. ती म्हणते, असं घरामध्ये कोर्ट केलं तर खरं काम बाजूला राहील. त्यावरती अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. सायली म्हणते, ते काम करून घ्या अगोदर, मी आलेच हा. अर्जुन हो असं म्हणतो. लगेचच सायली तिथून जाते. सायली गेल्यावर अर्जुन कॉफीचा घोट घेतो आणि म्हणतो, वा वा छान, मस्तच, असं म्हणून कॉफीचा आनंद घेतो. दुसरीकडे रविराज, प्रिया आणि नागराज बसलेले असतात. प्रिया जरा टेन्शनमध्येच असते, कारण तिला समजलेलं असतं की अर्जुन आणि चैतन्याने पत्र पाठवलेले आहे, त्यामध्ये सायकोलॉजिस्टकडून चौकशी करणार आहेत असं सुद्धा नमूद केले आणि त्याबद्दलच रविराज दोघांना सांगत असतो. मग हे ऐकून प्रियाच्या तोंडावरचा रंगच उडतो. त्यावेळी प्रिया खूपच घाबरी होते आणि लगेच विचारते, बाबा मी असं सायकोलॉजिस्टकडे का जायचं? म्हणजे मला काय झालंयच का खरंच? माझं मन थाऱ्यावर नाही असं सिद्ध करायचा प्रयत्न चालू आहे का? अर्जुनच्या हातातून केस निष्ठच चालली म्हणून तो असं करणार आहे का? रविराजही शांत बसतो आणि प्रियालाही गप्प करतो आणि म्हणतो, एवढं पॅनिक होण्याची काहीही गरज नाही. त्यावेळी नागराज विचारतो, गरज नाही असं कसं? असं कसं म्हणू शकतो तू दादा? तू ना तुझ्या परीने सांगून टाक अर्जुनला, तन्वी अजिबात चौकशीला येणार नाही म्हणून. प्रिया फक्त आपलं तोंड हलवते आणि सांगा हा असं म्हणते. त्यावेळी रविराज म्हणतो की नियमामध्ये बसत नाही असं, आणि आपल्याला असं करताही येणार नाही. आता आपणच म्हणलं होतं की नाही तन्वीची मानसिक अवस्था ठीक नाही म्हणून. आता तर अर्जुन कोर्टाची प्रोसेस फॉलो करतोय, तसंही कोर्ट परमिशन नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा आता प्रिया घाबरते आणि लगेचच म्हणते, बाबा पण त्या सायकोलॉजिस्टकडे जाऊन काय होणार आहे? तेव्हा रविराज म्हणतो, वेगळं काही नाही, जे कोर्टामध्ये सांगितलं आहे ना तेच सांगायचंय. सकाळी जे दामिनीला सांगितलं तेच तू सांगायचंय. आता कोर्टासमोर आणि अर्जुनसमोर वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे तुला. आता सायकोलॉजिस्ट आहेत ना, ते त्यांचं नॉलेज वापरतील
म्हणजे तुझं एक्सप्रेशन, तुझी बॉडी लँग्वेज ते ऑब्झर्व करतील आणि मग ते निष्कर्ष ठरवतील. आणि घाबरण्याचं तसं काही कारण नाही आहे. आणि प्रिया अजूनच घाबरलेली असते, कारण तिला माहीत असतं सायकोलॉजिस्टसमोर जर मी घाबरले तर ते मला लगेचच कॅच करतील. मग नागराजला सुद्धा थोडी थोडी भीती वाटू लागते. तेव्हा नागराज म्हणतो, जे खोटी साक्ष देतात ना बाळा तन्वी, त्यांनी ह्या परीक्षेला घाबरावं. जे खरे बोलतात ना त्यांनी नाही. मग नागराज विचारतो, दादा ही परीक्षा आहे हे तर मान्य करावं लागेल ना. अशा परीक्षेला मग आपल्या तन्वीने तोंड द्यायलाच का हवं. तेव्हा रविराज म्हणतो, कारण ती खरं बोलते ना म्हणून अशा परीक्षांना तोंड देणं महत्त्वाचं आहे. आणि किती वेळही तिला विचारू दे, तिचं स्टेटमेंट ना तेच असणार आहे. आणि ते स्टेटमेंट कधी तिचं बदलणारही नाही आहे. आणि हे बघा, तुम्ही दोघंही टेन्शन घेऊ नका. जे कोणी साक्षीदार खोटी साक्ष देतात ना, हे सायकोलॉजिस्ट बरोबर त्यांना पकडतात. भले तो साक्षीदार कितीही तयारीचा असू दे, तो सापडतो म्हणजे सापडतोच. तो आपला प्रश्नच नाही. त्यामुळे आपण तरी कशाला घाबरायचं उगीच, असं रविराज प्रियाला म्हणतो. प्रिया एकदमच त्या विश्वामध्ये गुंतून जाते, कारण तिला माहीत असतं की मी खोटं बोलते आणि सायकोलॉजिस्टने माझं जर खोटं पकडलं तर मग प्रॉब्लेमच होणार. आणि हे जे काही रविराज सांगत असतो त्यामुळे प्रिया अजूनच घाबरलेली असते. प्रिया तर एकदम शॉकमध्ये असते आणि रविराज तिच्याकडं पाहतच राहतो. रविराज म्हणतो, अगं तन्वी. तन्वी म्हणते, काय झालं बाबा. रविराज म्हणतो, एवढं का टेन्शन घेतलं तू. घाबरण्याचं कारण नाही. जे आहे ते खरं खरं सांग, म्हणजे विषय तिथंच थांबतो. प्रिया लगेचच मनात म्हणते, विषय संपणार नाही आहे किल्लेदार. तुला कल्पनासुद्धा नसेल ना, आता एवढा मोठा विषय इथं सुरू होणार आहे. इतक्या सगळ्यांना फसवत आले ते ठीक आहे, परंतु सायकोलॉजिस्टला कसं गुंडाळू हेच कळत नाही. तर आता इकडे सायली ही किचनमध्ये काम करत असते. लगेच तिथं प्रताप पुढे येतो आणि खूप वेळ तिथं काहीतरी शोधू लागतो आणि ते सायलीला समजते. ती पाहते, लगेच विचारते, बाबा तुम्हाला काय हवं आहे का, शोधताय का काही. प्रताप त्यावेळी म्हणतो, काही नाही, तू तुझं काम कर. सायली पुन्हा ती प्रतापची धडपड पाहते. खूप वेळ झालं ते काहीतरी शोधतायत. सायली त्यांच्याजवळ येते आणि विचारते, बाबा अहो सांगा ना, काय शोधताय तुम्ही. काही नाही, सांगितलं ना मी एकदा तुला. तिथे पेपर असतो. सायली पेपर दाखवते. पेपर शोधताय का तुम्ही. तो म्हणतो, नाही, हे मासिक खाली पडलं होतं हे शोधताय का. तेव्हा प्रताप म्हणतो, नाही. सायली पुन्हा विचारते, तुम्ही कसली यादी वगैरे शोधताय का. मग प्रताप तिच्याकडे पाहतच राहतो. तेवढ्यात अर्जुन येतो. अर्जुनसुद्धा प्रतापची गंमत पाहत असतो. प्रताप म्हणतो, मागापासून तो फक्त वाचण्याच्या गोष्टी करते. तुला माहीत नाही का, मला 2 डोळ्यांनी वाचता येत नाही, 4 डोळे लागतात. मी तेच शोधतोय. सायली मग त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहते आणि अर्जुनसुद्धा प्रतापकडे पाहून हसत राहतो, कारण त्याला माहीत असतं की प्रतापने त्याचा चष्मा त्याच्या डोक्यावरच लावलेला असतो. सायली म्हणते, काय हो बाबा, तुम्ही चष्मा शोधताय ना, असं आता प्रताप विचारतो. सायली आता खूप हसते. प्रताप म्हणतो, काय झालं हसायला. इकडे अर्जुनसुद्धा हसत असतो. त्यावेळी सायली म्हणते, चष्मा सापडणार आहे. प्रताप विचारतो, कसा. सायली लगेचच प्रतापच्या डोक्यावरचा चष्मा काढून हातात देते आणि म्हणते, असा. प्रताप खूप हसत असतो. सायलीसुद्धा हसत असते. तेव्हा प्रताप म्हणतो, हे ना सर्व वय झालेले परिणाम आहेत. तेव्हा प्रताप म्हणतो, काखेत कळसा आणि गावाला वळसा. दुसरीकडे प्रिया एकटीच चालली असते आणि तेव्हा ती एकटीच बोलत असते. किल्लेदारला म्हणायला काय जाते की सायकोलॉजिस्टकडे चौकशी करू म्हणून. जर त्या सायकोलॉजिस्टने माझं खोटं पकडलं तर मग काय करायचं. आणि हा अर्जुन ह्यांनी मला शेवटी अडकवलंच असं म्हणून ती वैतागते. तेवढ्यातच तिला महिपतचा कॉल येतो. ती कॉल रिसीव्ह करते. तेव्हा महिपतला हॅलो असं म्हणते. महिपत लगेचच म्हणतो मोठ्याने, काय गं यायची चुंदरे,
त्या देशमुख बाईकडे जाऊन तू काय काय सांगितलं? त्यावरती प्रिया म्हणते, कोर्टामध्ये जे सांगितलं ना मी तेच सांगितलंय. मग महिपत म्हणतो, बरं सांगितलं का, ठीक आहे. आता तू एक काम करायचं, तू जिथे असतील ना तिथून तुझं गाठोडं उचलायचं आणि देशमुख बाईकडे जायचं. त्यावर प्रिया जरा घाबरते आणि विचारते, पण का? मी आता तर जाऊन आले ना तिच्याकडं. आणि तिने साधं माझं तिने ऐकून पण घेतलं नाही हो. तू जाऊन आली, पण तिथं जाऊन काय केलंस तू? तू तिथं जाऊन खोटं बोललीस. आता तू तिकडं परत जायचं आणि खरं बोलायचं. तेव्हा प्रिया वैतागून म्हणते, अहो हे काय नाटकं आहेत तुमची? हो, मी तिच्यासमोर खोटंच सांगणार होते, हे तुम्हाला माहीत आहे ना. मग लगेचच महिपत तिला बोलून देत नाही. चिचुंद्रे, जास्त बोलायचं नाही, समजलं? तुला जे सांगितले ना तेवढंच करायचं. मग जास्त केलं तर ते तब्येतीला चांगलं नसतं. डॉक्टरीन बाई, तुमचा नवरा डॉक्टर असला म्हणून काय झालं? कितीही उपचार केले तरी काही उपयोग होणार नाही. आता तिथून निघायचं आणि सरळ देशमुख बाईकडे जायचं. आता ठेव फोन. तेव्हा प्रिया घाबरतच म्हणते, हो आलं माझ्या लक्षात. तेव्हा फोन ठेवून प्रिया म्हणते, ज्यांना ज्यांना मी साथ देते ना ते सगळेच माझा जीव घेणार आहेत. तेव्हा म्हणते, चला आता चला, त्या देशमुख बाईच्या दारात ना आता वरात घेऊन चला. असं म्हणून ती पुन्हा एकदा देशमुख बाईकडे जाण्यासाठी निघते. ती जरा वैतागलेलीच असते. तेव्हा अर्जुन इकडे हॉलमध्ये येऊन गुड मॉर्निंग असं म्हणतो. तेव्हा प्रतापसुद्धा हसतच गुड मॉर्निंग म्हणतो. तेव्हा प्रताप हसतच सांगतो, अरे अर्जुन, आता ना गंमतच झाली. खूप वेळ झालं माझा चष्माच सापडत नव्हता. मी असा डोक्याला वर करून ठेवला आणि मग किती वेळ शोधतोय, सापडेनाच तो. तुला सांगू, सायली नसती ना तो सापडलाच नसता. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, काय डॅड? मग सगळेजण पुन्हा मोठ्या मोठ्याने हसू लागतात. सायली म्हणते, बाबा असं हसताना, भरभरून हसताना मी तुम्हाला खूप दिवसांनी बघते. नेहमी ना बाबा तुम्ही असंच हसत राहा. सायली म्हणते, देव जेव्हा अशा 2 खळ्या देतो ना गालावर, तेव्हा त्याचं इतकंच म्हणणं असतं की त्या दाखवत सतत आपलं हसत राहायचं. तेव्हा प्रताप त्या दोघांकडे पाहतच राहतो आणि त्यानंतर म्हणतो, जरा ना मी इथे वाचत बसतो. सायली आता हो असं म्हणते. मग अर्जुन सायलीला विचारतो, तुमचं काम झालंय ना? सायली म्हणते, हो. तेव्हा अर्जुन म्हणतो, चला मग आपल्याला ऑफिसला जायचं आहे, थोडं काम आहे. सायली आश्चर्याने विचारते, का? पण असं अचानक? काय काम आहे? मग तो म्हणतो, सांगतो ना गाडीत बसल्यावर. तुम्ही चला बरं आवरून पटकन. सायली म्हणते, अहो थांबा ना थोडं, 5 मिनिट थांबा, मी आवरून येते. थोडंसं राहिले किचनमधलं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही 5 मिनटं नाही, 5 मिनटं म्हणाल आणि 20 मिनटं रावताल, त्यापेक्षा ना तुम्ही आताच चला. तेव्हा प्रताप म्हणतो, सायली. आजचा भाग आपला इथेच संपत आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.